कोकणाच्या डोंगर रांगेत वसलेलं वरसई गाव दिवसा जितकं शांत दिसायचं, तितकंच रात्री ते वेगळं रूप धारण करायचं. मातीचे रस्ते, नारळाची झाडं, कौलारू घरं आणि दूरवर पसरलेली भाताची शेती, सगळं एखाद्या जुन्या चित्रासारखं दिसायचं. पण पावसाळा सुरू झाला की गावाचा स्वभाव बदलायचा. आकाश सतत ढगांनी भरलेलं असायचं. वारा झाडांच्या फांद्यांतून गुरगुरत फिरायचा आणि रात्रीच्या वेळी पावसाचे थेंब घरांच्या कौलांवर असे आपटायचे की जणू कोणी हजारो बोटांनी घरं वाजवत आहे. त्या वर्षीचा पाऊस मात्र वेगळाच होता. गावातील वृद्ध लोक म्हणत होते की असा पाऊस त्यांनी 30 वर्षात पाहिला नव्हता. ओढे तुडुंब भरले होते, शेतांमध्ये पाणी साचलं होतं आणि गावाच्या शेवटी असलेला जुना दगडी पूल कधीही वाहून जाईल अशी भीती सगळ्यांच्या मनात होती. दिवसभर पाऊस थांबला तरी आकाशात एक विचित्र काळेपणा कायम राहायचा, जणू पावसाने थांबायचं नाटक केलं आहे, पण त्याच्या मागे अजून मोठं काहीतरी लपलेलं आहे. अशाच एका संध्याकाळी गावात वीज गेली. फोनचे नेटवर्क अर्धवट झाले. रस्त्यावर माणूस तर सोडाच, कुत्रंही दिसत नव्हतं. प्रत्येक घरात दिवे, कंदील किंवा मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत लोक बसले होते. बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता. वाऱ्याचे झोत इतके जोरात येत होते की काही घरांच्या खिडक्या स्वतःच आदळत होत्या. विनायक कदम आपल्या जुन्या घराच्या ओसरीत उभा होता. वय 35च्या आसपास. शहरात तो बांधकाम नकाशे काढण्याचं काम करत होता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर गावातल्या घराची आणि जमिनीची कागदपत्र सांभाळण्यासाठी तो 2 दिवसांसाठी वरसईला आला होता. त्याला गाव आवडत नव्हतं असं नाही, पण या घराशी त्याचं नातं नेहमीच थोडं अस्वस्थ होतं. लहानपणी तो इथे उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचा, पण प्रत्येक वेळी रात्री एक अजब भीती त्याच्या मनात बसायची. घर मोठं होतं, समोर ओसरी, आत मोठं माजघर, बाजूला स्वयंपाकघर आणि मागे धान्य ठेवण्यासाठी जुनी कोठाराची खोली. या घरात आता कोणी राहत नव्हतं. काकांनी सांगितलं होतं की 2 दिवस राहा, कागदपत्र पहा आणि परत जा. पण त्या रात्री विनायकला पहिल्यांदा जाणवलं की घर रिकामं नाहीये. रिकाम्या घरालाही कधीकधी स्वतःचा श्वास असतो. तो ओसरीतून आत आला. कंदील माजघराच्या मधोमध ठेवलेला होता. त्याच्या पिवळसर प्रकाशात भिंतीवर सावल्या हलत होत्या, बाहेर विजा चमकत होत्या आणि प्रत्येक चमकणाऱ्या प्रकाशात खिडकीच्या चौकटी काही क्षणांसाठी पांढऱ्या दिसत होत्या. विनायकने मोबाईल पाहिला. नेटवर्क नव्हतं. वेळ रात्रीचे 9:30 दाखवत होती. उद्या सकाळ झाली की निघायचं, तो स्वतःशीच पुटपुटला. पण त्याच क्षणी घराच्या मागच्या बाजूला काहीतरी हलल्याचा आवाज आला. सुरुवातीला त्याला वाटलं वाऱ्यामुळे एखादी फांदी भिंतीवर आपटली असेल, पण आवाज पुन्हा आला. यावेळी तो जास्त जवळून आला होता, जणू कोठाराच्या खोलीत काहीतरी ओढलं जात आहे. विनायक काही क्षण जागेवरच थांबला. मग त्याने कंदील उचलला आणि सावधपणे मागच्या खोलीकडे गेला. कोठाराचं दार अर्धवट बंद होतं. त्याला आठवत होतं की संध्याकाळी त्याने ते पूर्ण बंद केलं होतं. दाराच्या फटीतून अंधार दिसत होता. बाहेर पावसाचा आवाज इतका प्रचंड होता की घरातले छोटे आवाज ऐकण्यासाठी कान ताणावे लागत होते. कोण आहे? विनायकने आवाज दिला. उत्तर आलं नाही. त्याने दार ढकललं. दार चर्र करून उघडलं आणि कंदिलाचा प्रकाश आत पसरला. खोलीत जुन्या गोण्या, तुटकी खुर्ची, लोखंडी पेटी आणि भिंतीला टेकवलेली काही शेतीची अवजारं होती. सुरुवातीला काहीच वेगळं दिसलं नाही, पण मग त्याची नजर जमिनीवर गेली. ओल्या पावलांचे ठसे होते. मातीचे नव्हते, पाण्याचे होते आणि ते ठसे कोठाराच्या मागच्या भिंतीजवळून सुरू होऊन खोलीच्या मध्यापर्यंत येऊन थांबले होते. विनायकच्या पाठीवर थंड लहर गेली. मागच्या भिंतीला खिडकी नव्हती. तिथून कोणी आत येऊ शकत नव्हतं. छप्परही व्यवस्थित होतं. मग हे ओले ठसे आले कुठून?
तो खाली वाकून ठसे पाहू लागला. ते एखाद्या मोठ्या माणसाचे वाटत होते, पण विचित्र गोष्ट म्हणजे ठसे पूर्ण नव्हतेच. टाच दिसत होती, बोटं दिसत होती, पण मधला भाग जणू जमिनीला स्पर्शच करत नव्हता. जणू कोणी माणूस चालत नव्हता, तर ओढत पुढे सरकत होता. अचानक मागून कंदिलाची ज्योत जोरात हलली. विनायकने वळून पाहिलं, कोणी नव्हतं. तो घाईने खोलीबाहेर आला आणि दार बंद केलं, कडी लावली. मग माझघरात येऊन काही क्षण स्थिर उभा राहिला. त्याच्या छातीत धडधड वाढली होती. स्वतःला समजावत तो म्हणाला, जुनं घर आहे, पाणी शिरलं असेल, उगाच विचार करू नकोस. पण त्याच्या आवाजात खात्री नव्हती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाऊस आणखी भडकला. वाऱ्याने घराभोवती फिरताना एक खोल गुरगुरणारा आवाज निर्माण केला होता. कौलांमधून अधूनमधून पाणी टपकत होतं. विनायकने कागदपत्रांची बॅग बाजूला ठेवली आणि माझघरात चटई टाकून बसला. झोपायचा प्रयत्न करत असताना अचानक त्याला बाहेरून एका बाईचा आवाज ऐकू आला, दार उघडा. विनायकचे डोळे लगेच उघडले. आवाज ओसरीच्या दिशेने आला होता. पावसाच्या प्रचंड आवाजातही तो स्पष्ट ऐकू आला. तो उठून बसला. काही क्षण त्याला वाटलं भ्रम झाला असेल, पण आवाज पुन्हा आला, दार उघडा, पावसात अडकले. विनायकने कंदील उचलला आणि मुख्य दरवाजाकडे गेला. दार जाड लाकडाचं होतं. बाहेर वारा इतका जोरात होता की दाराच्या फटीतून थंड हवा आत येत होती. कोण? त्याने विचारलं. बाहेरून काही क्षण शांतता. मग उत्तर आलं, मी, रुक्मिणी. गावाच्या पलीकडच्या वाडीतून आले. विनायक गोंधळला. वरसईच्या पलीकडे रुक्मिणी नावाची कोणी आहे का? त्याला माहीत नव्हतं. पण अशा पावसात कोणी बाहेर असेल तर मदत करणं गरजेचं होतं. त्याने दार उघडण्याआधी विचारलं, तुमच्यासोबत अजून कोणी आहे का? नाही, मी एकटी आहे. आवाज कमकुवत होता, थकलेला वाटत होता. पण त्या आवाजात काहीतरी असं होतं ज्यामुळे विनायकचा हात कडीवर थांबला. आवाज खूप जवळून येत होता, पण दाराखाली पायांची सावली दिसत नव्हती. त्याने दार पूर्ण न उघडता फक्त छोट्या फटीतून बाहेर पाहिलं. ओसरी रिकामी होती. पाऊस पडत होता. वारा फुंकर मारत होता. झाडांच्या फांद्या हलत होत्या, पण दारासमोर कोणी नव्हतं. विनायकने थरथरत्या हाताने दार पुन्हा बंद केलं. काही क्षण तो दाराला पाठ लावून उभा राहिला. त्याच्या कानात अजूनही तोच आवाज घुमत होता, दार उघडा. मग अचानक घराच्या आतून, अगदी कोठाराच्या बंद दारामागून तोच आवाज आला. उघडला असतंस तर बरं झालं असतं. विनायकच्या हातातील कंदील जवळजवळ खाली पडला. तो मागे सरकला. कोठाराचं दार बंद होतं. कडी तशीच होती, पण दाराच्या खालच्या फटीतून पाणी हळूहळू बाहेर येत होतं. पाण्याचा बारीक प्रवाह माझघरात येऊ लागला होता. त्याच वेळी विजेचा प्रचंड कडकडाट झाला. संपूर्ण घर एक क्षण पांढऱ्या प्रकाशाने भरलं. त्या चमकण्यात विनायकला कोठाराच्या दारावर काहीतरी दिसलं. दाराच्या आतून ओल्या बोटांचे ठसे उमटत होते. 1, 2, 3, 5 बोटं. मग ती बोटं हळूच खाली सरकली. विनायक मागे हटला. त्याच्या अंगावर काटा आला. त्याला आता फक्त एकच गोष्ट समजली होती, या घरात तो एकटा नव्हता आणि बाहेरची तुफानी बरसात अजून थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. विनायक काही क्षण जागेवरच थिजून उभा राहिला. दारावर उमटलेले ओल्या बोटांचे ठसे हळूहळू विरघळत गेले, पण त्याच्या डोळ्यांसमोरचं दृश्य मात्र बदललं नव्हतं. कोठाराच्या दाराखालून वाहणारं पाणी आता माझघराच्या मध्यापर्यंत आलं होतं. ते साधं पावसाचं पाणी वाटत नव्हतं. त्याचा रंग गढूळ होता आणि त्यातून ओल्या मातीबरोबर जुन्या लाकडाचा, शेवाळाचा आणि बराच काळ बंद असलेल्या विहिरीचा उग्र वास येत होता. त्याने स्वतःला धीर देत पुन्हा कोठाराजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक पावलागणिक मनातली भीती वाढत होती.
कडी अजूनही जागेवर होती, म्हणजे दार उघडलं नव्हतं. तरी आतून आवाज कसा आला? त्याने हात पुढे केला, पण बोटं कडीला स्पर्श करण्याआधीच घराच्या मागच्या बाजूला काहीतरी कोसळल्याचा प्रचंड आवाज झाला. जणू एखादं मोठं झाड मोडून पडल्यासारखा आवाज. संपूर्ण घर हादरलं. कौलांवरून धुळीचे कण खाली पडले. विनायक धावत मागच्या खिडकीपाशी गेला. बाहेर काहीच दिसत नव्हतं. मुसळधार पावसाच्या पडद्यामागे सगळं जग लपलं होतं. वीज चमकली तेव्हा काही क्षणांसाठी त्याला घराच्या मागे उभा असलेला जुनाट आंब्याचा वृक्ष दिसला. त्याच्या फांद्या प्रचंड वाऱ्यामुळे वेड्यासारख्या हलत होत्या, पण त्या झाडाखाली कोणीतरी उभा असल्याचा भास झाला. काळी सावली, डोक्यावर पांढरसं काहीतरी. विजेचा प्रकाश संपताच पुन्हा अंधार झाला. कोणी आहे का? त्याने मोठ्याने ओरडलं. उत्तर मिळालं नाही. तो पुन्हा माझघरात गेला. घड्याळाने 11 वाजल्याची वेळ दाखवली. मोबाईल पूर्णपणे नेटवर्क शिवाय पडला होता. बॅटरी देखील 20% आली होती. त्याने एकदा काकांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण कॉल लागत नव्हता. पाऊस वाढतच होता. काही मिनिटांनी घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी 3 वेळा ठोके मारले. यावेळी आवाज स्पष्ट होता. तो भ्रम नव्हता. विनायकने कंदील उचलला आणि सावधपणे दाराजवळ गेला. कोण? मी गणपत. आवाज ओळखीचा वाटला. गणपत गावातला 60तला माणूस होता. विनायक लहान असताना त्याला अनेकदा भेटला होता. त्याने पटकन कडी काढली. दार उघडताच पावसाचा जोरदार वारा आत घुसला. समोर गणपत उभा होता, पूर्ण भिजलेला. हातात जुना कंदील, डोक्यावर फाटकी प्लास्टिकची पिशवी. देवा, तुझ्यापर्यंत पोहोचलो शेवटी, तो धापा टाकत म्हणाला. काका, एवढ्या पावसात कशाला आलात? गणपत काही क्षण उत्तरच देईना. त्याची नजर घराच्या आत फिरत होती. मग तो हळू आवाजात म्हणाला, तू या घरात राहतोयस म्हणून आलो. विनायकने त्यांना आत घेतलं. त्यांनी ओले कपडे पिळले आणि माझघरात बसले. काही वेळ दोघंही शांत होते. काका, काहीतरी विचित्र घडतं इथे. गणपतने त्याच्याकडे पाहिलं. तुला आवाज ऐकू आले? विनायकने मान हलवली. बाईचा. बाईचा. पुन्हा मान हलली. गणपतच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. तिने नाव सांगितलं का? रुक्मिणी. हे नाव ऐकताच गणपतने डोळे मिटले. काही क्षण तो नुसताच बसून राहिला. काका, कोण होती ती? गणपतने खोल श्वास घेतला. ती माणूस नाही. माझघरात पुन्हा शांतता पसरली. आजपासून जवळजवळ 28 वर्षांपूर्वी अशीच एक रात्र होती. असाच पाऊस, अशीच वादळाची रात्र. गावाच्या पलीकडच्या वाडीत रुक्मिणी नावाची बाई राहत होती. नवरा समुद्रावर मासेमारीला जायचा. त्या रात्री त्याची बोट परत आली नव्हती. ती वेड्यासारखं गावभर त्याला शोधत फिरत होती. कोणीही तिला घराबाहेर पडू नको म्हणत होतं, कारण नदीला पूर आला होता. गणपत बोलत असताना बाहेर विजा कडकडत होत्या. रात्री उशिरा ती या रस्त्याने गेली. त्यानंतर ती पुन्हा जिवंत दिसली नाही. दुसऱ्या दिवशी नदी ओसरल्यानंतर तिचा मृतदेह पुलाखाली अडकलेला मिळाला. पण खरी भीती त्यानंतर सुरू झाली. विनायक एकटक ऐकत होता. ज्या ज्या रात्री असं वादळ यायचं, त्या रात्री गावातल्या काही घरांवर ती दार ठोठवायची. जो दार उघडायचा तो दुसऱ्या दिवशी गायब व्हायचा. शरीर सापडायचं नाही, फक्त ओल्या पावलांचे ठसे. विनायकच्या अंगावर काटा आला. पण ती माझ्या घरात कशी? गणपतने उत्तर दिलं नाही. तो उठला आणि थेट कोठाराकडे चालू लागला. काका, मला पाहायचं आहे. दोघेही कोठारासमोर उभे राहिले. गणपतने दाराला हात लावला. क्षणभर त्याचा चेहरा बदलला. इथे काहीतरी आहे. काय? हे दार उघडू नकोस. का? कारण आज जे आहे ते बाहेर आलं तर. वाक्य पूर्ण होण्याआधीच कडी स्वतःच खडखडली. दोघेही दचकले. कडी हळूहळू वर सरकली. कोणीही तिला हात लावला नव्हता. दार काही इंच उघडलं.
आत पूर्ण काळोख. कंदिलाचा प्रकाश आत गेला, पण जणू अंधारच तो प्रकाश गिळून टाकत होता. अचानक खोलीच्या आतून ओलं पाणी जमिनीवर पडल्याचा आवाज आला. यावेळी पावसाचे नव्हे, तर कोणीतरी पूर्ण भिजलेल्या अवस्थेत उभं राहून शरीरावरून पाणी गळत असल्याचा आवाज. गणपतने विनायकचा हात पकडला. मागे दोघे 2 पावलं मागे सरकले. मग अंधारातून एक मंद स्त्रीचा आवाज आला. इतक्या वर्षांनी घराचा वारस परत आला. विनायकच्या अंगातलं रक्त गोठलं. तुला माझी आठवण नाही? आवाज आता अगदी दाराजवळ आला. पण तुझ्या वडिलांना मी शेवटची भेटले होते. विनायकने आश्चर्याने गणपतकडे पाहिलं. काय म्हणाली? गणपतच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तुझे वडील. तो काही बोलणार इतक्यात कोठारातून जोराचा वाऱ्याचा झोत बाहेर आला. कंदील विझला. संपूर्ण घर अंधारात बुडालं. फक्त बाहेर चमकणाऱ्या विजेच्या उजेडात काही क्षणांसाठी दारात उभा असलेलं एक स्त्री सदृश रूप दिसलं. लांब केस, पूर्ण भिजलेली पांढरी साडी, चेहरा खाली झुकलेला आणि तिच्या पायाखाली ओल्या पावलांचे ठसे तयार होत होते. पण ती चालत नव्हती. ती जमिनीला स्पर्श न करता हळूहळू दोघांच्या दिशेने सरकत होती. त्या क्षणी गणपतने विनायकला जोरात ढकललं. पळ, लगेच पळ, कारण ती रुक्मिणी नाही. ती ज्याला शोधते आहे तो तुझ्या रक्तात आहे. गणपतच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले आणि त्याच क्षणी कोठारातून आलेल्या थंड वाऱ्याने संपूर्ण घर हादरलं. विनायक मागे सरकला, पण त्याची नजर त्या दारातून बाहेर येणाऱ्या आकृतीवरून हटत नव्हती. विजेच्या चमकण्यात तिचा चेहरा काही क्षणांसाठी दिसला. डोळे पूर्ण उघडे होते, पण त्यात जीव नव्हता. ओल्या केसांच्या बटा चेहऱ्यावर चिकटल्या होत्या. पांढऱ्या साडीचा प्रत्येक पदर पाण्याने भिजलेला होता आणि तिच्या शरीरातून सतत पाणी गळत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती पुढे सरकत होती, पण तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते. तरीही प्रत्येक क्षणी जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे उमटत होते. पळ! गणपत पुन्हा ओरडला. दोघेही मुख्य माझघराकडे धावत सुटले. मागून कोणीतरी हळू आवाजात हसल्यासारखं वाटलं. ते हसू फार मोठं नव्हतं, पण त्यात अशी थंडी होती की विनायकच्या अंगावर काटा आला. दरवाजापर्यंत पोहोचताच त्याने कडी उघडली. बाहेर पाऊस अजूनही तुफान कोसळत होता. विजांचा कडकडाट, झाडांची मोडतोड आणि वाऱ्याचा भयानक आवाज यामुळे रात्र आणखी विक्राळ वाटत होती. दोघेही ओसरीवर आले, पण काही पावलं पुढे जाताच गणपत अचानक थांबला. नाही, गावाकडे जाऊ नको. का? ती घराशी बांधलेली नाही, ती माणसाशी बांधलेली आहे. विनायक काही समजून घेण्याआधीच मागच्या घरातून पुन्हा तोच आवाज आला. विनायक! यावेळी आवाज अगदी त्याच्या आईसारखा होता. तो क्षणभर थबकला. लहानपणी आई त्याला ज्या स्वरात हाक मारायची, अगदी तसाच आवाज. आई! गणपतने त्याचा हात इतक्या जोरात पकडला की विनायक वेदनेने कळवळला. मागे वळू नकोस, ती तुझ्या आठवणी बोलते. दोघेही पावसातून धावत गावाच्या देवळाकडे निघाले. गावाच्या मध्यभागी असलेलं जुनं दगडी मंदिर हे एकमेव ठिकाण होतं जिथे अजून काही लोक जमले असतील अशी गणपतची आशा होती. पण त्या रात्री संपूर्ण गाव निर्जीव वाटत होतं. प्रत्येक घरं बंद, प्रत्येक खिडकी अंधारात, कुठेही दिवा नाही, फक्त पावसाचा अखंड मारा. देवळात पोहोचल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता फक्त एकच तेलाचा दिवा तेवत होता. देवळाचा पुजारी दत्तात्रय बुवा शांतपणे बसले होते. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि काही न विचारताच म्हणाले, ती पुन्हा आली आहे. विनायकच्या अंगावर शहारा आला. तुम्हाला कसं कळलं? बुवांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी मंदिराच्या कोपऱ्यात ठेवलेली जुनी लोखंडी पेटी उघडली. त्यातून एक कापडी गुंडाळी बाहेर काढली. गुंडाळीत काही जुनी कागदपत्र, काळपट झालेला फोटो
आणि एक तांब्याचं लॉकेट होतं. हे तुझ्या वडिलांचं आहे. विनायकने थरथरत्या हाताने फोटो घेतला. फोटोमध्ये 4 माणसं होती. त्यापैकी एक त्याचे वडील होते, बाकी 3 अनोळखी आणि त्यांच्या मागे नदीकाठी उभी असलेली एक तरुण स्त्री, तीच रुक्मिणी. हे कसं शक्य आहे? विनायक पुटपुटला. दत्तात्रय बुवा शांतपणे बोलू लागले. रुक्मिणीचा मृत्यू अपघात नव्हता. त्या रात्री पूर आला होता हे खरं, पण ती नदीत पडली नव्हती. तिला वाचवता आलं असतं. गणपतने मान खाली घातली. त्यावेळी तुझे वडील, मी, गावचा सरपंच आणि आणखी एक माणूस नदीकाठी होतो. आम्ही तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, पण नदीचा प्रवाह एवढा वेगवान होता की आम्ही घाबरलो. आम्ही दोर टाकायचा प्रयत्नही केला नाही. आम्ही मागे फिरलो. आम्ही स्वतःचे जीव वाचवले आणि तिला मरू दिलं. देवळात काही क्षण मृत शांतता पसरली, पण गावात वेगळी गोष्ट सांगितली गेली. अपघात झाला असं सगळ्यांना सांगितलं. कुणी सत्य बोललं नाही. विनायकचा श्वास जड झाला. मग ती माझ्या मागे का आहे? बुवांनी लॉकेट त्याच्या हातात ठेवलं. कारण तुझ्या वडिलांनी आयुष्यभर अपराध लपवला. मरताना त्यांनी सत्य सांगितलं नाही. अपराध संपत नाही, तो पुढच्या रक्तात उतरतो. तेवढ्यात देवळाबाहेर वीज कडकडली. मुख्य दरवाजावर पाण्याचा मोठा आवाज झाला. जणू बाहेर कोणी उभं होतं. हळूहळू मंदिराच्या दाराखालून पाणी आत यायला लागलं. त्या पाण्यात पुन्हा तेच ओले ठसे दिसू लागले. कोणीही दिसत नव्हतं, पण ठसे देवळाच्या आत येत होते. दत्तात्रय बुवांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. गणपत देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला. विनायक मात्र त्या ठशांकडे पाहत राहिला. अचानक त्याला काहीतरी जाणवलं. ठसे त्याच्याकडे येत नव्हते, ते लॉकेटकडे येत होते. क्षणाचाही विलंब न करता त्याने लॉकेट उचललं आणि बाहेर धावत सुटला. विनायक! गणपत ओरडला, पण तो थांबला नाही. मुसळधार पावसातून तो सरळ नदीच्या जुन्या पुलाकडे धावत होता. त्याच्या मागे पाण्यातून उमटणाऱ्या ठशांचा आवाज वाढत होता. पुलाजवळ पोहोचल्यावर नदी प्रचंड वेगाने वाहत होती. काळं पाणी फेसाळत होतं. त्याने लॉकेट हातात घट्ट पकडलं. जर हेच कारण असेल तर आज संपूया. त्याने लॉकेट नदीत फेकून दिलं. क्षणभर काहीच घडलं नाही. मग अचानक नदीच्या मध्यभागी प्रचंड भोवरा तयार झाला. विजांचा कडकडाट इतका जोरात झाला की संपूर्ण परिसर उजळून निघाला. त्या प्रकाशात विनायकने नदीच्या मध्यभागी रुक्मिणीला पाहिलं. ती आता रागावलेली दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर तिने हात पुढे केला, जणू निरोप देत होती, आणि पुढच्याच क्षणी ती काळ्या पाण्यात विरघळली. भोवरा थांबला. पावसाचा जोर कमी व्हायला लागला. पहाटेची पहिली राखाडी रेषा आकाशात उमटू लागली. त्या दिवसानंतर वरसईमध्ये पुन्हा कधीच त्या रात्रीसारखं वादळ आलं नाही. गावकऱ्यांनी अनेक वर्षांनी पहिल्यांदा नदीकाठी जाऊन रुक्मिणीसाठी छोटंसं स्मारक उभारलं. तिच्या मृत्यूबद्दलचं खरं सत्य गावासमोर मांडलं. ज्यांनी अपराध लपवला होता त्यांच्या नावांबरोबर त्यांची चूकही लिहिली गेली. त्या दिवसापासून गावात एक गोष्ट सांगितली जाऊ लागली. कधीकधी भूतं सुडासाठी परत येत नाही, तर विसरलेलं सत्य जगासमोर आणण्यासाठी परत येतं. विनायकने ते जुनं घर कायमचं बंद केलं नाही. उलट त्याने त्याची दुरुस्ती करून तिथे राहायला सुरुवात केली. त्याला वाटलं होतं की सगळं संपलं आहे, पण अनेक महिन्यांनी पुन्हा एकदा वादळ सुरू झालं. एका रात्री तो ओसरीत बसून पाऊस पाहत होता. अचानक त्याच्या नजरेसमोर अंगणात ओले पावलांचे 2 ठसे उमटले. ते घराकडे आले नाहीत, ते हळूहळू वळले आणि नदीच्या दिशेने निघून गेले. त्या रात्रीनंतर ते ठसे पुन्हा कधी दिसले नाहीत. पण वरसईमध्ये आजही एक समजूत जिवंत आहे. वादळी पावसाच्या रात्री जर एखाद्या अनोळखी आवाजाने तुमचं नाव घेत दार उघडायला सांगितलं,
तर आधी दाराखाली पायांची सावली आहे का ते पहा, कारण सावली नसलेला पाहुणा कधीच आश्रय मागत नसतो.